शेतकरी बंधूंनो, आजपर्यंत पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे जिथे बागायती आहे, भरपूर पाणी आहे, अशा ठिकाणी आपण या तंत्रज्ञानातल्या मुलाखती पाहिल्या। परंतु हे वर्ष दुष्काळी वर्ष म्हणून सर्वदूर आपला त्याच्यावर चर्चा चालू आहे। कमी पाण्यामध्ये सुद्धा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान अतिशय चांगलं ठरत आहे। त्याच्यातून प्रत्येक पिकामध्ये उत्पादनामध्ये भरपूर वाढ होत आहे। त्यामध्ये मग केळी असेल, ऊस असेल, कापूस असेल, इवन महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी असेल आणि सर्व भाजीपाल्यामध्ये असं हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त आणि चांगलं शेतकऱ्यांना एक वरदान ठरत आहे। मी इतक्या वर्षापासून मागच्या 20-25 वर्षापासून इकडे शेती करून राहिलो। पण कसं होतं का पहिले आम्ही जसं शेती करत होतो तो रासायनिक खताचा वापर करत होतो, देशी शेणखताचा वापर करत होतो, पण जितकं पाहिजे तितकं आम्हाला उत्पादन नाही भेटत होतं। मागच्या वेळी 2-3 वर्षा अगोदर इतका जास्त पाऊस आला, त्या पावसानं आमची पराठी गेली। मागच्या वेळी पाऊस कमी आला त्याच्यामुळे गेली। म्हणजे कसं आहे का अगोदर आम्ही इतक्या वर्षापासून काम करून राहिलो शेतीत, पण कोणताही पीक घेतला, कापूस घेतला, सोयाबीन घेतला, तूर घेतली, त्याच्यात जसं पाहिजे तसं आम्हाला उत्पादन नाही भेटत होतं। त्या मधात आम्हाला माननीय आमचे पेशकर साहेब पाटील बायोटेकचे त्यांच्याशी भेट झाली। त्यांनी मला म्हटलं कमीत कमी तुम्ही 2-4 एकर कमीत कमी पाटील बायोटेकचा उपयोग करून पहा। मी म्हटलं आता इतक्या कंपन्या येतात आणि प्रत्येक वेळी म्हणतात असं करा तसं करा, पण मला काही भरोसा आला नाही त्यांच्यावर। मी त्यांच्या गोष्टीवर काही लक्ष दिलं नाही। मग माझे काही मित्रांना ते पाटील बायोटेकचा उपयोग केला। त्याच्यानंतर मला असे मेसेज भेटले की बाबा पाटील बायोटेकचा उपयोग करा, या तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यानं तुमचा ॲव्हरेज वाढेल। मग आम्ही सरळ पूर्ण 12 एकरात मी पाटील बायोटेकचा तंत्रज्ञानाचा उपयोग घेतला। आणि मागच्या वेळी घेतला आणि त्याच्यापूर्वी आम्ही 8 एकरचा घेतला। म्हणजे 8 एकरचा घेतला त्यावेळेला आम्हाला असं वाटलं का बाबा एकदम साला इतकं उत्पादन म्हणजे 22-23 पर्यंत उत्पादन गेलं म्हणजे एकरी। मी यंदा क्षेत्र वाढवलं। मग यंदा मी 14 एकरपर्यंत गेलो, 12 ते 14 एकरपर्यंत। म्हणजे कसं आहे ते पेशकर साहेबांना सांगितलं, त्यांनी मला दिलं ते 12 एकरचं आम्ही 14 एकरात वापरून घेतला। पण यंदाही मी पाहून राहिलो का तसंच आम्हाला ॲव्हरेज भेटला। म्हणजे जेव्हा आम्ही पहिले करत होतो तो 8, 9, 10, 11 जास्तीत जास्त वलीची शेती आहे, पाणी देऊन 11पर्यंत घेत होतो। पण आता आमच्या ते ॲव्हरेज एकदम 19, 20, 21, 22पर्यंत जाऊन राहिला। म्हणजे सरासरी आम्हाला 20च्या ॲव्हरेज सरासरी भेटून राहिला। म्हणजे एकदम 50,000 रुपयाचं उत्पादन आम्हाला जास्त भेटून राहिला, 5-6 हजार रुपये जास्त खर्च करून। खत दिला म्हणजे आपल्याला झाडात पाहता येते की बाबा एकदम जास्त पात्या, जास्त बोंड, एकदम म्हणजे आम्हाला असं वाटून राहिलं का या तंत्रज्ञानामुळं आम्हाला एकदम आमची उन्नतीमध्ये 50% वाढ झाली। मागच्या वेळी मी 3 फवारे मारले होते, 3 फवारे। यंदा मी 3 फवारे मारून ॲटमॉस्फिअर थोडासा फेवरेबल नव्हता म्हणून आता 4था फवारा घेतला। म्हणजे एकूण 3 या जास्तीत जास्त 4 फवाऱ्यामध्ये माझी हे पूर्ण पराठी एकदम फर्स्ट क्लास दिसून राहिली तुम्हाला। याच्यात कसं झालं पाटील बायोटेकच्या नंतर मी एक माझ्या लक्षात आलं का याची जे ताकद आहे झाडाची ते इतकी वाढली, त्याच्यामुळं याच्यात रोगच कमी येऊन राहिले। पहिले मी या प्लॉटमध्ये 14 एकरामध्ये सरासरी 15-15.5चा मी ॲव्हरेज घेतलेला आहे। आता परिस्थिती अशी आहे की यंदा इतकं जास्त पाऊस झाला, एकदम 2 महिन्यात इतकं जास्त पाऊस झाला आणि त्याच्यानंतर एकदमच पाऊस खतम झाला। थंडी एकदम इतकी जास्त वाढली, एकदम कमी झाली। आता एकदम तडाख्याच्या ऊनच्या बिलकुल पडून राहिलं, एकदम 40 डिग्रीपर्यंत मार्चच्या आता 7-8 तारखेपर्यंत 40 डिग्री जाऊन राहिला। म्हणजे इतकं लहरीपणा आहे वातावरणाचा। त्याच्यातही म्हणजे विशेषकर आजूबाजूच्या क्षेत्रात तुम्ही पहा, यांच्या क्षेत्रातही पराठी आहे, पण त्यांच्या ॲव्हरेज साधारण 5, 6, 7पर्यंत जाऊन राहिला वलताची सोयी असून। आणि माझा विशेषकर असा की मला 15च्या आणि 15.5चा ॲव्हरेज आलेला आहे। आणि विशेषकर पहा माझा याच्यात तुम्हाला पाहायला भेटन अजूनही 20 ते 25 बोंड सरासरी एक झाडात आहे। आणि आपण यावेळी बोंडाचं वजनही कमी धरला, 2 ते 2.5 ग्रामही धरला, तो कमीत कमी मला असं वाटते का सरासरी म्हणजे एकरी 5 ते 5.5चा ॲव्हरेज येणार आहे। म्हणजे या मार्च महिन्यात याच्यानंतर मला 5 ते 5.5चा ॲव्हरेज येणार आहे। म्हणजे यावेळी भावही वाढून राहिले, कापसाचे 4.5पर्यंत झालेले आहे। आता यावेळी मला 5चा ॲव्हरेज हे फडतर कापूसचा भेटला तर मला इतकं समाधान होणार आहे, कारण का कसं झालं चांगलाही कापूस आम्ही 4,000 रुपयाने विकलं आणि या फडतर कापूसचा आम्हाला 5,000 रुपये भाव भेटणार आणि 5-5-6चे ॲव्हरेज येणार। मागच्या वेळी मला 6चा ॲव्हरेज आला होता। मागच्या वेळी फेवरेबल थोडंसं कंडिशन होती आमच्यासाठी, पण यंदा तो एकदम विपरीत परिस्थिती आहे, एकदमच विपरीत परिस्थिती। म्हणजे इतकं खराब इयर
कॉटनसाठी मी आजपर्यंत पाहिलेलं नाही इतकं खराब. याच्यातही आम्हाला 20 ते 22पर्यंत ॲव्हरेज भेटून राहिलं म्हणजे हे माझ्यासाठी एकदम समाधानाची गोष्ट आहे. आता मी कसं आहे काय, कोणी कास्तकारांना अर्धा 1 एकर केला, 1 एकर केला नवीन प्रयोग, तर त्याच्यात त्याला फायदा होते. पण मी इतका मोठा क्षेत्रात 14 एकर मी पाटील बायोटेकचा प्रयोग केला आणि त्याच्यातही सरासरी 20 ते 22 ते 25पर्यंत मी ॲव्हरेज घेऊन राहिलो. म्हणजे विशेष गोष्ट असं का आपण क्षेत्रही वाढवला तर याच्यात काही फरक पडत नाही. आपल्याला जितकं उत्पादन भेटायचं तितकं भेटूनच राहिला. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे का पूर्ण कास्तकारांनी याले कमीत कमी याच्यात पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून आपलं समृद्धी केली पाहिजे. अगोदर आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. माझ्याकडे 40-50 एकर शेती आहे. पूर्ण ओलिताची शेती आहे. जमीन मध्यम आणि चांगल्या स्वरूपाची आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना कापूस, मिरची, कांदा, सोयाबीन ही मुख्य पिकं काढत होतो. नंतर मी आमचे ते अकोल्याचे पाटील बायोटेकचं काम सांभाळतात धापके साहेब, त्यांना भेटलो. त्यांनी या संदर्भात माहिती सांगितली. मग पहिल्या वर्षी मी 4 एकर क्षेत्रावर पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा वापर केला. अगोदर कॉटनमध्ये कापसासाठी तर मला अगोदर जे 2, 4, 5 एकर 6 एकर ओलताची शेती असल्यानंतर 7-10च्या वर कधी कापूस झाला नाही. पण जेव्हा मी हे तंत्रज्ञान यूज केलं, वापरलं आणि मला त्याचा दुप्पट तिप्पटीनं त्याचा परिणाम जाणवला. जवळजवळ 25 ते 30 क्विंटलपर्यंत मी मागच्या कपाशीचं पीक घेतलं. आणि या दुसऱ्या वर्षी म्हणजे या वर्षीला मी 10 एकर पाटील बायोटेक तंत्रज्ञान कापसासाठी घेतलं. आणि यावर्षीसुद्धा मला चांगल्या प्रकारे कापूस झाला. यावर्षी कपाशीचं पीक जास्त व्यवस्थित नसल्यामुळे तरीसुद्धा मला 25च्या वर 26-27 क्विंटलपर्यंत कापूस झाला. फळदरसुद्धा मला कमीत कमी एकरी 5-6 क्विंटल आता सध्या शेतात होते. साहेबांनी जे खतं सांगितले, 1 महिना अगोदर बेसल डोस द्या, कॅलनेट, रिलीजर, हुमॉल, DAP त्याचं प्रमाण, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर 1 महिना अगोदर बेसल डोस द्या सांगितला. बेसल डोस दिल्यानंतर प्रत्येक महिन्याला ड्रिंचिंग करायची सांगितली. कॅलनेट, हुमॉल, रिलीजर हे अशा 3 ड्रिंचिंग केल्या. आणि बेसल डोस नंतर प्रत्येक महिन्याला किती खत द्यायचं, कशा पद्धतीनं द्यायचं, हे सगळ्या तंत्रज्ञानामुळे आम्हाला अवगत झालं. आणि हे सगळे खतं दिल्यानंतर पिकाची कशी प्रगती दिसली हे प्रत्यक्ष त्यामुळे पाहिल्यानंतर मला कळलं. पिकाला मिळालेला आहार हा संतुलित नियोजन करून या तंत्रज्ञाना मिळाल्यामुळे पीक माझ्या उत्पन्नात दुपटी-तिपटीनं वाढ झाली. पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामध्ये आलेला खर्च आणि पारंपरिक पद्धतीने जेव्हा शेती करतो तो येणारा खर्च यातनी एवढी काही फार मोठी तफावत नाही. 2-4-5 हजार जास्त गेले असतील, पण उत्पादन मात्र दुपटी-तिपटीनं वाढलं. आज कापसाचा भाव 4-5 हजार जरी असला आहे तरी मला एकरी 1 ते 1.25 लाख रुपयाचा कापूस झाला. यावर्षी मी 10 एकर कपाशीचं लागवड केली. मला जवळजवळ 8 ते 9 लाख रुपयाचा कापूस यावर्षी झाला. खर्च मला जवळजवळ 2 ते 2.25 लाख रुपये आला असेल. खर्च मला जरी केला 9 लाखातून माझे 2-2.25 लाख खर्च झाले तरी मला 7 लाख रुपये निव्वळ नफा या तंत्रज्ञानामुळे झाला. हे तंत्रज्ञान वापरायच्या अगोदर मी 2-3 ठिकाणी प्लॉट पाहिले. माझा याच्यावर विश्वास बसत नव्हता अगोदर की हे काय आहे बुवा, हे कसलं तंत्रज्ञान वगैरे. पण मी जेव्हा 2-3 प्लॉट पाहिले, नंतर स्वतः प्लॉटला भेटी दिल्या आणि मग स्वतः मी तंत्रज्ञान सुरुवातीला अगोदर 4 एकरासाठी घेतलं. 4 एकर घेतल्यानंतर मला खूप फायदा झाला. या परिसराने आज मी सध्या रेकॉर्ड ब्रेक कापसाचं उत्पादन घेतलं. अशा पद्धतीचं नवीन तंत्रज्ञान शेतकरी मंडळींनी जर आपण घेतले तर निश्चितच फायदा होईल. कर्ज वगैरे व्हायचं कारण नाही. तंत्रज्ञान घ्या, हे खूपच चांगलं पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान आहे. मला हे खूप आवडलं. मी खूप मेहनतीनं हे सगळं त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं. मला निश्चित फायदा झाला. आपणसुद्धा अशा तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे म्हणजे आपली आर्थिक प्रगती होईल. आणि आमची कापसाची लागवड म्हणजे पहिल्यांदा गतवर्षी शेवटला घेतलेलं आहे पाटील बायोटेक तंत्रज्ञान. आणि सुरुवातीला काही थोडा आम्हाला अभ्यास झाला नव्हता. कैलासवासी बसवंतराव बापूराव पाटील आमचे काकांनी सुरुवात केली आमच्या गावामध्ये. आणि त्यांनी सुरुवात केल्यानंतर आम्ही एक 15 दिवसांनी आम्हाला कल्पना दिली आणि त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केल्यानंतर बाजूचा प्लॉट आणि आमच्या प्लॉटमध्ये गेल्या वर्षीचा बराचसा फरक वाटला. म्हणून यावर्षी नंतर आम्ही एक 2 हेक्टरचा पाटील बायोटेक तंत्रज्ञान घेतल्या. मग पारंपरिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान यामध्ये एवढा फरक वाटला. खर्च जवळपास तेवढाच,
एक 5,000 रुपये पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा खर्च जास्त येईल, परंतु उत्पन्नामध्ये जवळपास 10 क्विंटलचा तरी फरक जाणवला आहे. त्या अनुषंगानं आम्ही सुरुवात केल्यामुळे 4-5 सुरुवातीला लोक झाले आणि नंतर यावर्षी एक 10-15 लोकांनी सुरुवात केली. तर अंतर आणि खताची मात्रा हे सुरुवातीचं ज्ञान नसल्यामुळं खर्च जवळपास सारखाच आणि उत्पन्नामध्ये फरक जाणवला. तर हे सर्व पाटील बायोटेकच्या कर्मचाऱ्याने प्लॉटवर येऊन आम्हाला अंतराची आणि मशागतीची फवारणीची हे सर्व जागेवर येऊन माहिती दिल्यामुळं आमच्या उत्पन्नामध्ये बराच फरक जाणवला आहे. टोटल जमीन 15 एकर जमीन आहे. त्यामध्ये 2 हेक्टर कापसासाठी वापर केलेला आहे आणि बाकीचं सोयाबीन, मूग, उडीद हे. तर ह्या वर्षीचं हे पाटील बायोटेक तंत्रज्ञानचा वापर केल्यामुळं जवळपास 100-110 सरासरी बोंडाचा उतार आहे आणि अंतराचं म्हटलं तर आमचे 1/5चं अंतर आहे. त्याच्यामध्ये 4 झाडं एक्स्ट्रा बसली आहेत. तर पूर्वीला 4चं अंतर असते वेळेस 30-40 बोंड राहत होते. आता 1चं अंतर असल्यामुळं सुद्धा 100-110चा बोंडाचा उतार राहिला आहे. आणि आम्ही 1 महिना कापूस लावल्यानंतर खत देत होत्या आणि त्याला ते सगळं अन्न मिळायला दुसऱ्या महिन्यात जात होता आणि 3ऱ्या महिन्यापासून सुरुवात होत होती. तर हे नवीन सगळं तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं सुरुवातीपासूनचे मात्रा व्यवस्थितशीर मिळाल्यामुळं आताचं जवळपास यावर्षीचं उत्पन्न एक अंदाजित आमच्या मतानं जवळपास 20 क्विंटलच्या तर वर जावं. 20 ते 25च्या दरम्यानच्या उत्पन्नाचा एक अंदाज आहे समजा. आणि गेल्या वर्षी शेवटी घेतल्यामुळे तरी आम्हाला जास्तीत जास्त 7-8 क्विंटलचा ॲव्हरेज होतं, तर 15 क्विंटलचा उतारा तर 100% मिळालेला आहे समजा. पाटील बायोटेक तंत्रज्ञान आणि आपली पारंपरिक शेतीचा खर्च जर म्हणलं तर जवळपास 7,000 ते 8,000 रुपये आपला पारंपरिक शेतीचा खर्च आणि पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा एक 5-7 हजार रुपये खर्च जास्त आहे. तर उत्पन्न आपलं सुरुवातीचं पारंपरिकचं 7 ते 8 क्विंटल, सरासरी जर भाव पकडला 4,000चा तर 8-32,000 रुपये. आणि आता 20 ते 25 क्विंटल कापूस जर पकडलं तर जवळपास 1 लाख रुपयाचं खर्च उत्पन्न. तर त्यामधून जवळपास 50 ते 60 हजार रुपयाचं उत्पन्नामध्ये दोन्हीच्यामध्ये तफावत आहे. तर या अनुषंगानं आपण सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी एक एकर जमिनीचा प्लॉट पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा घेऊन त्याचं उत्पन्न घेऊन बघायचं आणि नंतर दुसऱ्या वर्षी तर आपला समजा तर योग्य वाटलं तर आपल्या हिशोबानं सुरुवात करायची समजा. शेतकरी मित्रांनो, पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामध्ये खतांच्या संतुलित मात्रा देऊन उत्पन्न वाढलेलं आपण बघितलं आहे. पण त्याचबरोबर यामधला खर्च काही ठिकाणी कमी झालेला आहे, काही ठिकाणी तो वाढलेला आहे. परंतु खर्च वाढला किंवा कमी झाला याच्यापेक्षा जमिनीची प्रत ही कायम ठेवण्यासाठी संतुलित खतांच्या मात्रा वापरणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे प्रत्येक शेतकऱ्याने वापरणं किती उपयुक्त आहे हे आपल्याच बांधवांकडून आपण ऐकत आहोत, पुढे ऐकणार आहात. या तंत्रज्ञानामध्ये जसे जमिनीची प्रत सुधारते त्याचबरोबर प्रत्येक पिकाचं उत्पन्न हे दुप्पट किंवा त्याहून अधिक आलेलं आहे हे आपण पाहिलेलंच आहे.